बोल बोल बिचारी बैठ ठोकर सवारी, कहे कबीरा दास को कब आवी हानी. आपले बोल बोलण्याने योग्य विचार करून बोलावा. दुसऱ्याला दुःख होईल असं बोलू नये, तेच पाप आणि पुण्य आहे. कर्म फंद जग फदिया, जप तप पूजा ध्यान, जाई बोल मुक्ती सो परा विचार. आपल्या स्वार्थी हेतूने प्रत्येक जण काही ना काही जप करत असतो. कोणी दुसऱ्याला फसवायचा जप करतो, कोणी चोरी करायचा जप करतो, कोणी कुणाच्या सुपाऱ्या घ्यायचा जप करतो. नाम जप नाही, ते विषयाचा जप झाला. मुकावे सोके बोले नाही विचार, हाते पराई आत्मा जीभ बांधी तलवार. जिभेने माणसाचा आघात म्हणजे वाईट बोलण्याने माणूस दुःखी होतो, तर ते औषध संताकडे मिळतं, मनुष्याकडे मिळत नाही. दुःखी झाली जी मन दुःखी झालं तर त्याचं दुःख काढायचं डॉक्टर औषध देऊ शकत नाही. जीभ रसना विषय आहे. जर तिला आवडत्या विषयाकडे जर शरीराला घेऊन गेली तर जीभ हा शरीराला नरकाला बी घेऊन जाते. जीभ दोन काम करते, बोलण्याचं काम आणि खाण्याचं काम. काय खावायचं ही मन जिभेला सांगत. जिभेची मनाची मोठी मैत्री आहे, अधोगती सदगती. मंत्र तंत्र मंत्र शुभ छोटी मती, बरो जग कोई सार जान बिना कागोय हंस. गुरु मिळाला तर कावळ्याचा हंस होऊ शकतो. वेश्या ही संत होऊ शकते, तिला कमी समजू नका. रामकृष्ण. जादू मंत्र जादू टोना वगैरे सर्व खोटे आहे. यामध्ये अडकून लोक आपली बुद्धी मन भ्रमित करून घेतात. बोलण्याचा अर्थ समजावल्याशिवाय जाणून घेतल्याशिवाय कावळा हंस बनू शकत नाही. सज तराजू सब रस तोल है, रस माही जीभ रस हो जाने बोल. आपल्या स्वभावाचा साधे तराजू जगाच्या सर्व रसांना तोलून घ्या. रसामध्ये जिभेचा रस अधिक असल्याने दिसेल तो जिभेचा उपयोग योग्य प्रकारे करणे जाणतो, त्यालाच लोभाची कला अवगत होते. रेल मिली नामक भयो, जब भानु उगाया सार बोल जाने पर मिट जाए रे. जेव्हा सकाळी सूर्य उगवतो आणि रात्रीला मावळल्याशिवाय राहत नाही. माणूस जन्माला येतो तो मेल्याशिवाय राहत नाही. कारण मग जो जन्माला आला मरायच्या आत संताची गाठ घेतली पाहिजे, जप केला पाहिजे. जप मिळाला पाहिजे आणि मिळाला तर तो केला पाहिजे. कारण जप मिळाल्यानंतर बी अहंकार येतो, मी ज्ञानी आहे. तर ज्ञानाचा अहंकार मनुष्याला नसावा, नाहीतर ज्ञानी अहंकारात सुद्धा फसतो. बोल समारे बोलिये बोल सात पाव, एक बोल औषधी करे एक बोल करे घाव. काही बोलण्यापूर्वी विचार करा आणि मग बोला. दुसऱ्याला दुःख होत असेल तर तोंडात शान घाला आणि गप बसा, कारण दुसऱ्याला दुखून तुम्हाला काही मिळणार नाही. सार बोल जाने बिना जीव परलोक में जाए, काया माया स्थिर नहीं लेलू. माया ही स्थिर नसते. विशाल आपल्या जीभ घाव मनावर
जखम होती, तलवारीचा घाव शरीरावर जखम होतो, आणि हे सर्व गुरुच्या नामाने निघतं. गुरुचं नाम नसल तर काही निघत नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.